कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ज्ञानेशसुद्धा 8:30ला उठलेला आहे. तर आता मी लगेचच उठल्याबरोबर लगेच त्याचे अंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालेलं आहे. दात वगैरे घासून अंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता ज्ञानेश इथे ब्लॅक टी पितो. तर खरं म्हणजे मी ज्ञानेशला ब्लॅक टी देते कारण तो दूध पित नाही म्हणून. तर आणि मी त्यात देते ना ब्लॅक टी, तर ब्लॅक टीमध्ये ना मी आला आणि जो गवती चहा असतो त्याची पावडर ॲड करते आणि तो जो चहाचा मसाला तो खूप स्ट्रॉंग आहे. पावसाळ्यामध्ये कसं ना हे खोकल्यापासून थोडा आराम मिळतो म्हणून मी त्याला देते. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी आता ब्लॅक टी पिणं बंद केलेलं आहे. तर मी आता हळूहळू ज्ञानेचंसुद्धा ब्लॅक टी त्याला म्हणजे आता मी देणं बंद करेल. तर सकाळी सकाळी मी त्याला ब्लॅक टी द्यायची. तर आणि जसं तो सकाळी सकाळी काय खात नाही, दूध वगैरे पित नाही, तर सकाळी सकाळी त्याच्या पोटामध्ये काहीतरी गेलं पाहिजे म्हणून मी त्याला ब्लॅक टी देते आणि मी पिते म्हणून तोसुद्धा प्यायला लागला. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मी आता विचार करते की ज्ञानेशला कधी असं मी आता चिवडा करून ठेवणार आहे. तर तेच ज्ञानेशला कधी चिवडा म्हणजे 3-4 प्रकारचे चिवडे करून ठेवणार आहे. कधी तिखट चिवडा, कधी गोड चिवडा, या सगळ्या गोष्टी आणि काही असं आहे ना म्हणजे नमकीन टाईप असं काहीतरी मी करेल ज्ञानेशसाठी, जेणेकरून तो सकाळी उठला की तो ते खाऊ शकतो. जसं की चकली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडं थोडं चला सकाळी थोडी भूक लागली म्हणून प्लेटमध्ये घेऊन खाल्लं घ्या. कारण ज्ञानेश सकाळी थोडं खातं, जास्त खात नाही. तर मी सुद्धा तसाच विचार करते आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की कसं आहे ना मी इथे हा ग्रीन टी घेतलेला आहे. तर हा जो ग्रीन टी आहे ना, तर हा ग्रीन टी नाश्ता केल्यानंतर घ्यायचा असतो. म्हणजे तुम्हाला आधी थोडं काहीतरी खायचं आहे आणि मग ग्रीन टी घ्यायचं आहे. पण मग ठीक आहे, मी आता काही खाल्लं नाही आहे तरीसुद्धा मी आता ग्रीन टी घेते. बघेन थोड्या उशिरामध्ये जर काय वाटलं तर आम्ही दोघं लसूण चिवडा खाऊ. आणि ज्ञानेशला मी आता क्लासला पाठवणार होती 10 वाजता. खरं म्हणजे ज्ञानेशचा 8:30 वाजता क्लास असतो, पण ते टीचर बोलतात जर तो त्याची झोप पूर्ण होत नसेल तर तू त्याला 10 वाजता पाठव. तर ज्ञानेश त्यामानाने 8:30 वाजता उठला. पण आज तुम्हाला माहिती आहे बकरी ईद आहे, तर ज्ञानेशला शाळेमध्ये सुट्टी आहे. तर आज त्याचा क्लास 11 वाजता आहे आणि आज बकरी ईद आहे म्हणून तुम्हाला बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच मी आता माझे जे कामं आहेत ते करून घेते. तर आज मला मोठं काम करायचं आहे. ते मोठं काम म्हणजे असं की मी आधी मी ग्रीन टी पिणार आहे, ज्ञानेश ब्लॅक टी पिईल. तर मला आज झाडं लावून घ्यायची आहे. आम्ही शनिवारी गेलो होतो, शनिवारी नाही सॉरी शुक्रवारी गेलो होतो पाठारी नर्सरीमध्ये. तर तिथून आम्ही जी झाडं आणली होती तर ती झाडं आज मला लावायची आहेत. तर ती झाडं सगळी व्यवस्थित लावून घेणार आहे. आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, तर खूप साऱ्या अशा माझ्याकडे 3-4 कुंड्या रिकाम्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी सगळे ॲडजस्टमेंट करणार आहे आणि काही कुंड्यांमध्ये मला बिया ॲड करायच्या आहेत. जसं की गोकर्णीच्या बिया आहेत माझ्याकडे, तर माझ्याकडे गोकर्णीच्या बिया ॲड करायच्या आहेत. आणि किचनमध्ये ही जी खिडकी आहे, खिडकीमध्ये मी आधी मिरचीचं रोप लावायची. म्हणजे आलंसुद्धा होतं, त्याला मिरच्यासुद्धा आल्या होत्या. पण काय झालं माहिती आहे का, मी गावाला गेली होती, तुम्हालाही माहिती असेल मेमध्ये मी 15 दिवस गावाला गेली होती. आणि ऊन एवढं कडक होतं ना, तर काही झाडांना खूप नाजूक असतात, काही झाडं खूप स्ट्रॉंग असतात. काही झाडं एवढी स्ट्रॉंग असतात की ते कितीही ऊन जरी पडलं तरी ते अजिबात कोंबत नाही. आणि काही झाडं एवढी नाजूक असतात ना का ते ऊन पडलं की ते थोडं कोंबतात. तुम्ही म्हणजे बघत असाल. तर आणि मग ते 15 दिवस त्यांना पाणी वगैरे नव्हतं, त्यामुळे ती मग मरून गेली. तर मग तेच मला गोकर्णीचं हे खूप नाजूक झाड आहे. त्यानंतर मिरचीचं झाडसुद्धा हे सुद्धा खूप नाजूक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला गोकर्णीच्या बिया, नंतर मिरचीच्या बिया ॲड करायच्यात वगैरे. अजून एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे, ते जे मोठं होतं ना ते खूप सही दिसतं. असं त्याला ना थोडंसं ना रेड गुलाबी पिकलं ना ते की त्याच्या त्या बिया त्या छान मस्त रेड अशा गुलाबी कलरच्या होतात. तर त्याचंसुद्धा बी आहे माझ्याकडे. लिचीचं बी आहे. तर बघू कसं काय, पण त्या सगळ्या बिया मी काही कुंड्यांमध्ये लावणार आहे, काही कुंड्यांमध्ये मी झाडंसुद्धा लावणार आहे. हां तू पण कर. तर ही सगळी कामं आज मला करायची आहेत. तर बघू कसं काय होतं वगैरे, पण आधी आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो. से गुड मॉर्निंग. घुमाले पण मी पण ते माती टाका. हां
ज्ञानेशकडे ना ते छोटी JCBची गाडी आहे ना, ज्ञानेश त्या छोट्या JCBच्या गाडीने माती टाकण्याचा प्रयत्न करतो आणि मला ज्ञानेशसुद्धा मदत करतो, हो ना? डंपर पण घेतो. डंपर मात्र छोटासा डंपर, छोटा पण आहे मोठा पण आहे. त्याच्यामध्ये तो माती ॲड करून हा ना, ओके. सिमेंट मिक्सचर आहे. ओके. तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी नाश्ता म्हणून मी इथे लसूण चिवडा घेतलेला आहे. मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही आता लसूण चिवडा खातो आणि आमचा हा थोडा नाश्ता असतो. तर आता मी ज्ञानेशला क्लासला नेऊन सोडलेला आहे. तर जेव्हाही ज्ञानेश क्लासमधून घरी येईल ना, त्याला खूप भूक लागेल. तर त्यासाठी मी आता इथे इडली फ्राय करते. ज्ञानेशला इडली फ्राय खूप आवडते. मी तुम्हाला सांगेल की मी काल रात्री इडली सांबार चटणी केली होती. तर मी काल म्हणजे जेव्हा मी इडली सांबार करते तेव्हा मी थोड्या इडल्या जास्तच करते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला इडली फ्राय करता येईल. तर तुम्ही या इडल्या बघू शकता. कालच्या इडल्या खूप स्पॉन्ज होत्या आणि ह्या ज्या इडल्या थोड्या कडक आहेत. तर मी जे इडलीचं बॅटर होतं त्या इडलीच्या बॅटरमध्ये मी ज्वारीचं पीठ ॲड केलं होतं. तर मी तुम्हाला सांगते, मी कधी तांदळाचं पीठ ॲड करते, कधी ज्वारीचं पीठ ॲड करते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला त्या इडलीची इडली फ्राय करता येईल. आणि तुम्हाला तर इडली फ्राय करायची असेल ना, तर इडली थोडी घट्ट असावी लागते. घट्ट असली की छान मस्त असं इडली फ्राय आपल्याला करता येते. आणि जर इडली अशी जाळीदार असेल ना, तर जेव्हा आपण इडली फ्राय करतो ना, तेव्हा तिचा चुरा होऊ शकतो. म्हणून थोडी इडली ही घट्ट असावी. तर तुम्ही बघू शकता, इथे मी सिंपल अशा पद्धतीने ज्ञानेशसाठी इडली फ्राय करणार आहे. तर इथे मी इडलीचे 4 तुकडे करून घेतलेले आहे. जिरं, राई, कढीपत्ता घेतलेला आहे, गरम मसाला, हळद घेतलेला आहे आणि इथे मॅगी मसाला घेतलेला आहे. तर मी सिंपल अशा पद्धतीने इडली फ्रायला म्हणजे सिंपल अशा पद्धतीने मी ज्ञानेशसाठी इडली फ्राय करून घेणार आहे. तुम्ही ते बघू शकता, मी माझ्यासाठी मसाला इडली फ्राय करणार आहे. तर त्यासाठी मी इथे इडलीचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत. कांदा, टोमॅटो असे छान बारीक चिरून घेतलेला आहे. मी टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे. हळद, लाल तिखट, गरम मसाला घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर जिरं, राई आणि लसूण घेतलेला आहे. तर ही जी कढई, मी ह्याच कढईमध्ये म्हणजे ज्ञानेसाठी सिंपल अशी इडली फ्राय करून घेणार आहे. आणि ज्ञानेची इडली फ्राय मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. त्यानंतर मी माझ्यासाठी मसाला इडली करणार आहे. आणि आम्हा दोघांनाही मसाला इडली खूप आवडते. गुड इव्हिनिंग गाईज. तर आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहे. तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकतात. हे जे वातावरण आहे ना, तर तुम्ही हे बाहेरचं वातावरण बघूनच समजत असाल की बाहेर मुसळधार पाऊस पडणार आहे किंवा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. हे नक्कीच आहे. पण तुम्हाला खरंच सांगते की ना, सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत की पाऊस आला पाहिजे, जोरदार पाऊस पडला पाहिजे. कारण जेव्हा पाऊस पडेल ना, तेव्हा जाऊन आपल्या पूर्ण वर्षभर आपल्याला पाण्याचा पुरवठा होणार आहे. तुम्ही ते बघू शकता. तिथे मला ही सगळी झाडं ऑर्गनाईज करून घ्यायची आहेत. त्यासाठी इथे मी ही मातीच्या 2 पिशव्यासुद्धा आणलेल्या आहेत. मी शुक्रवारी पाठारे नर्सरीमध्ये गेली होती, तर मी काही झाडं आणलेली आहेत आणि त्याचबरोबर मी मातीसुद्धा आणलेली आहे. आणि माझ्याकडे सुद्धा घरामध्ये काही माती शिल्लक होती, तर मी त्या मातीचा वापर करून ही झाडं व्यवस्थित कुंड्यांमध्ये ऑर्गनाईज करून घेणार आहे. तर मी तुम्हाला सांगेल, मला काही कुंड्यांमध्ये मातीचे भर टाकायचे आहे, तर काही कुंड्यांमध्ये मला बिया ॲड करायच्या, तर काही कुंड्यांमध्ये मला ही जे मी पाठारे नर्सरीमधून जी झाडं आणलेली आहेत ती झाडं मला लावून घ्यायची आहेत.
तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला सांगेल की हे जे झाड आहे, तर ह्या झाडासाठी मोठी कुंडी लागते. तर तुम्ही बघा मी काय सोल्युशन आणि म्हणजे काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हा मॉपचा भांडा आहे. माझा मॉप खराब झालेला होता. म्हणून मी आता ह्या मॉपच्या भांड्यामध्ये मी ते झाड लावणार आहे, कारण हे मॉपचं भांडं मोठं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी नाईफ म्हणजे चाकू गरम करून चाकूच्या साहाय्याने असे चारही साईडला मी होल पाडून घेतलेले आहेत. म्हणजे कसं माहिती आहे, आपण जेव्हाही झाडांना पाणी टाकू ते पाणी सरळ म्हणजे कुंडीतून खालून बाहेर निघून जाईल. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला सांगेल ही जी झाडं आहेत, तर ही झाडं ना काही कुंड्यांमध्ये एक्स्ट्रा अशी झाडं आलेली आहेत. कारण मी ना काही कुंड्यांमध्ये अशा बिया टाकून ठेवल्या होत्या, तर त्यानुसार ती झाडंसुद्धा आलेली आहेत. तर मी तुम्हाला सांगेल मला झाडं लावायला खूप आवडतात वगैरे. आणि खरंच सांगू का, मी बिल्डिंगमध्ये राहते. बिल्डिंगमध्ये झाडं लावायला जागा खूप कमी असते. फक्त बाल्कनी किंवा आपली जी खिडकी असते त्या खिडकीमध्येच आपण झाडं लावू शकतो. तर ठीक आहे, पण तेवढ्या म्हणजे त्यातल्या त्यात का होईना पण मला झाडं लावायला आवडतात. तर तुम्ही बघू शकता ही जी कुंडी ना, ही कुंडी ना खूप मोठी आहे आणि खूप जड आहे, त्यामुळे मला उचलता येत नाही. तर मी इथे हे जे झाड आहे ते मी ह्या कुंडीमध्ये खालच्या खालीच पटापट लावून घेईल. म्हणजे आधी माती बाहेर काढेल आणि मग ते झाड लावून घेईल. तर इथे तर मी इथे हे अशा पद्धतीने ही सगळी झाडं आहेत कुंड्यांमध्ये व्यवस्थित लावून घेणार आहे आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेणार आहे. तर मी तुम्हाला हेही सांगेल की काही झाडं अशी आहेत ना, शोची झाडं आहेत, पण त्यांची नावं काही मला माहिती नाही. तर तुम्ही हे बघू शकता, हे रोपटं मिरचीचं आहे, तुळशीमध्ये आलं होतं, ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बिया बघू शकता, इथे मिरचीच्या बिया आहेत. त्यानंतर इथे हे काही शोचं झाड आहे त्याच्या बिया आहेत, काही कारल्याच्या बिया आहेत आणि काही गोकर्णीच्या बिया आहेत. तर आता मी अशा पद्धतीने ही झाडं ऑर्गनाईज करून घेते.
कालचा व्हिडिओ एंड नाही केला तर मी तुम्हाला सांगेन, काल झाडं लावत होतं, एवढा उशीर झाला ना की खूप उशीर झाला. आणि त्यातल्या त्यात आहे ना ज्ञानेशची जी फ्रेंड आहे, तर जो क्लासला जातो त्या क्लासमध्ये जी फ्रेंड आहे, काय तुझ्या फ्रेंडचं नाव? हां, आरोही. तर आरोहीचा वाढदिवस होता 8:15 वाजता. तर मला फटाफट सगळं झाडांचं काम करून वगैरे मला ज्ञानेशच्या फ्रेंडसाठी मला गिफ्ट आणायला जायचं होतं. तर मी लगेच पटापट सगळं आवरलं आणि मग ज्ञानेशच्या फ्रेंडला म्हणजे गिफ्ट घेतलं आणि मग तिथून मी लगेच त्याला त्याच्या म्हणजे फ्रेंडच्या घरी सोडलं बड्डेसाठी. तर त्यामुळे खूपच उशीर झाला. त्यामुळे मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला. तो व्हिडिओ मी आता एंड करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. दाखव, काल मी गिफ्ट आणायला गेली होती, दाखव ना, गिफ्ट आणायला गेली होती. तिथे जेव्हाही मी गिफ्टच्या दुकानात जाते तेव्हा त्याने तिथं काही ना काय घ्यायचंच असतं. तर तुम्ही हे बघू शकता, ज्ञानेशने हा बॉल घेतलेला आहे. तर हा बबल्स बॉल आहे, मी तुम्हाला दाखवते. हे सगळे बबल्स आहेत. असा हा बबल्स बॉल आहे.